जगात सर्वाधिक तरुणांची संख्या आपल्या भारत देशात आहे आणि तरुणांची मन जिंकणारा नेताच निवडणुकांमध्ये देखील यश मिळवतो। हेच समीकरण आता निश्चित झाले। हीच बाब अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ओळखली। तरुणांना मित्रत्वाने आणि ज्येष्ठांना आदरभावाने आपलंसं करण्याची किमया त्यांना साध्य झाली आहे। ते तरुणांचे नेते कसे बनले त्यांचा हा राजकीय प्रवास थोडक्यात समजून घेऊया। नमस्कार, मी सागर गोरखे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। दिवंगत माजी आमदार अरुण काका जगताप यांना तरुणांचं संघटन तयार करण्याची आवड होती। तीच आवड आमदार संग्राम जगताप यांच्यात दिसून येते। त्यांनी महाविद्यालयीन जीवनातच किंग्स ग्रुप नावाने तरुणांची संघटना तयार केली होती। यातूनच त्यांनी तरुणांचं संघटन उभं केलं। त्यामुळे ते तरुणांमध्ये प्रसिद्ध झाले। शहरात जागोजागी किंग्स ग्रुपच्या पाट्या दिसू लागल्या होत्या। संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच त्यांच्या तरुण मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पद मिळाली। संग्राम जगताप यांनी तरुणांचं संघटन वाढवत नेलं। ते पहिल्यांदा बिनविरोध नगरसेवक होऊन महापालिकेत गेले। त्यावेळेचे त्यांचे जवळचे मित्र अजूनही त्यांच्या बरोबर आहेत। आमदार जगताप यांचा एखादा व्यक्ती मित्र झाला की तो त्यांचा कायमचा मित्र होतो। ते पहिल्यांदा महापौर झाले। त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी अनेक तरुणांना पक्षाचं तिकीट दिलं। त्यातील बरेच जण नगरसेवक झाले। काहींना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी कधी आमदार जगतापांची साथ सोडली नाही। त्यांना 2018च्या निवडणुकीत पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळाली। या निवडणुकीत अनेक तरुण नगरसेवक झाले। आमदार जगताप यांच्या शहर विकासाच्या विजनला त्यांनी साथ दिली। त्यांच्या कार्यकर्ते बांधणी आणि शहर विकास या सूत्रामुळे त्यांना नगरकरांनी 3 वेळा आमदार केलं। तरुणांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी जाणून घेणारा नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे। त्यामुळेच ते अहिल्यानगरमधील तरुणांचे अजूनही किंग्ज असल्याचं बोललं जातंय। तर मंडळी, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्तृत्व आणि शहर विकासाच्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।